इकडे इकडे बघ. तिकडे तिकडे तिकडे. मिशनचं टेन्शन नाही. रेवा बेलसरींकडे गेलीये या गोष्टीचं टेन्शन घेतलंयस. हा बॉस, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणं गरजेचं आहे का? तुला बरं कळलं रे मला रेवाचं टेन्शन आलंय ते. कोण आहे मी? केदार. केदारेश्वर बाबा. फक्त हात बघून नाही, चेहरा बघून तुमचं भविष्य सांगू शकतो. हो का? मग सांगा काय लिहिलंय माझ्या चेहऱ्यावर? काय आहे माझं भविष्य? सुंदर आहेत डोळे. नाही म्हणजे हे डोळे सांगतायत की आजवर तुम्ही खूप सहन केलंय, संघर्ष केलाय, छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडावं लागलंय. आणि सगळ्यात जास्त वाट कशाची बघावी लागली माहितीये? कशाची? प्रेमाची. या डोळ्यात सगळ्यांसाठी आजवर फक्त आणि फक्त प्रेमच दिसलंय. पण त्यांना जे प्रेम अपेक्षित आहे ते प्रेम अजून मिळालं नाहीये. आजवर या डोळ्यांनी फक्त अश्रू बघितलेत, पण तरीही सतत हसत राहिले. केदारेश्वर बाबा, अहो हे भूतकाळ झाला, भविष्याचं काय? भविष्याबद्दल पण आहे. या इकडे. अरे या या या. तुझी ही प्रतीक्षा संपत आली आहे बालिके. हो. आता तुला मिळणारं तुझं हक्काचं प्रेम, तुझा सन्मान लवकरच तुमच्याकडे परत येणार आहे. आणि हे कधी होणार आहे? कदाचित त्याची सुरुवात झालीही असेल. डोळे नीट उघडून बघा. तुमच्या समोर असेल, मे बी तुम्हाला दिसत नाहीये. झाला टाइमपास करून. टाइमपास नाही, मी सिरियसली सांगतो. हो, दिसलं ना मला तू काय सिरियसली सांगतोस ते. रेवाला फोन केला होतास का? तेवढंच काम आहे का मला तिला फोन करायला? असं काय करतोयस? ती तिकडे बेलसरांकडे आहे ना, तिथे ती सेटल झाली का नाही चेक नको करायला. तिला तिथे कोणी त्रास नको द्यायला ना. त्रास तिला? तू तिला अजून नीट ओळखलं नाहीस का? काल तूच म्हणालीस ना, दिसते क्यूट, करते सगळ्यांना म्यूट. ती तशीच आहे, तिला कोणी काय करणार नाही. हॅलो. जय हिंद. येस बॉस. एवढ्या रात्री कॉल? ऑल गुड? हेच मी तुला विचारायला फोन केलाय. ऑल गुड? येस बॉस. अपडेट. शिफ्टिंग व्यवस्थित झालंय, अर्ध सामान लावलंय, अर्ध उद्या लावेल. अच्छा, अर्ध राहिलंय का? ठीक आहे ना, मग केदारला पाठवते मी उद्या तुझ्या मदतीला. शिफ्टिंग म्हटल्यावर कसं मदत लागतेच ना ग कोणाची तरी. हो चालेल की, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, उलट गप्पा मारत मारत आमचं सामान पण पटापटा लावून होईल. करेक्ट. थांबा, मी विचारते त्याला. जाशील ना केदार तू? नाही, उद्या माझं ऑफिस आहे. ऑफिस आहे का? मैत्रीण आहे ना ती तुझी? मग बॉस, दॅट्स ओके, आय कॅन मॅनेज. त्याचं काम असेल तर कशाला उगाच डिस्टर्ब करायचं, नाही का? आय विल मॅनेज. केदार, जुनी मैत्रीण आहे ना ती तुझी, तिला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. आणि मुळात आता ती आपली टीम मेंबर सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्या टीम मेंबरला काही कमी पडायला नको, ही काळजी आपणच घ्यायला हवी ना. हा, रेवा येईल ग तो. ओके, बेस्ट देन. त्याला सांगा सगळं सामान लावून झालं की मी त्याला पार्टी म्हणून आमरस देईन. त्याला आवडतो ना. अरे वा, आमरस ना. आमरस खूप आवडतो त्याला, दिवस रात्र खाऊ शकतो. लस्सीपेक्षा जास्त आमरस आवडतो त्याला. ठीक आहे, चल बाय. बाय बॉस. बॉस, हे सगळं का? का म्हणजे? तू का इतका विचित्र वागतोयस केदार? अरे, आपलं लग्न खोटं असताना सुद्धा तू माझी इतकी काळजी घेतोस. मग जिच्याशी खरं खुरं लग्न करायचंय तिची काळजी घ्यायला काय हरकत आहे? हा, आता तू जर उद्या तिकडे गेला नाहीस आणि तिला ते नाही आवडलं तर गोष्टी सरळ सोप्या करून बोलून टाकायला पाहिजे. तू गोष्टी जितक्या सरळ सरळ बोलशील त्या तितक्या लवकर सोप्या होतील. आलेच.
सावकाश सावकाश. आता झोपा लवकर जाऊन, पिक्चर बघत बसू नका. तुम्ही डार्लिंग ए आता काय मागायला आलीयस? काही मागायला नाही आलीये, तुमच्या एवढ्या मोठ्या कर्जाची परतफेड करायला आली, वाटी द्यायला आली. रिकामीच आणली असशील ना? अशी कशी रिकामी आणीन? सुमीने मला एवढ्या प्रेमाने साखर दिलेली की नाही, म्हणून आणले. गुलाबजाम. अरे वा. सुमीसाठी आणले. आणि मला ग साखर कोणी दिली? सासूबाईंनी. मग गुलाबजाम कोणासाठी? सुमीसाठी. तुम्ही पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. सुरेख. थँक्यू. आमच्या रेखाला पण खूप आवडतात. हो का? हो. मी काय म्हणते सुमी, आता तुझ्यासाठी आणलेत की नाही, पुढच्या वेळेस भरपूर करून देईन तेव्हा आपण देऊ. हा आता तू खा. पण अगदी पाक आतपर्यंत मुरलाय ग. हो ना. मुरलाय ना? तुम्हीच खा, माझं पोट भरलंय. वाटते गुलाबजाम खाताय. तू चक्क रेखाचं तोंड बंद केलंस. सुमे, तुला एक गंमत सांगू का? ही रेवा दिसते क्यूट पण करते म्यूट. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. खरंच सगळ्या मुलींनी ना असंच खमक असायला पाहिजे. करेक्ट. हा नाहीतर आमची तारडी जरा काय झालं ना की लगेच डोळ्यात पाणी. शिकव ग तिला, शिकव जरा समोरच्या माणसाला कसं वटणीवर आणायचं ते. तिला शिकवणारे आम्ही कोण? एकदा तारिणीला गुन्हेगारांना रडवताना बघा, या असल्या बायका ती समोर आली तरी थरथर कापतात. काय झालंय? काय नाही. काय नाही झालं? नक्की? गाल तर खूपच फुगलेत. कोण फुगलंय? कोण फुगलंय? तुमचा मुलगा कसा लहान मुलांसारखा रुसून बसलाय बघा बघा. तुम्हीच समजावा आता त्याला. हो का? तसंही आता या घरात अजून एका लहान मुलाची गरज आहेच. तारिणी, तुला कैरी आवडते का चिंच? का? इरा एकटी कंटाळते ग. मग करा आता काहीतरी विचार करा. कसला? अरे कसला काय, लग्न झालं ना, मग आता बाळाचा विचार करा ना. इरा बरोबर खेळायला कुणीतरी लहान भावंड हवा ना. छोटा केदार किंवा छोटी तारिणी.